मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पहिले चर्चा होती। यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईत पोहोचले। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा एक जी.आर. निघाला। त्या जी.आर. नंतर बरंच मोठं वाद निर्माण झाला। काहींच्या मते याचा काही फायदा नाही आहे, काहींच्या मते याचा फायदा आहे। ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता नाही आणि अशा सगळ्या गोष्टी आपण तिथून पुढच्या काळामध्ये बघत आहोत। परंतु या मराठा आरक्षणाचं जे काही आंदोलन मागील वर्षांमध्ये काही उभं राहिलं, खरं तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला ही खूप मोठी पार्श्वभूमी आहे, खूप संघर्ष आहे, खूप बलिदान आहे आणि कित्येक वेगवेगळी नावं या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मोठी आहेत। परंतु मागच्या काही वर्षांमध्ये जे नाव मोठं झालं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। आणि आता मग या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं, आजपर्यंतच्या लढाईचं नेमकं फलित काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचं भवितव्य काय असणार आहे, या मुद्द्यावरती खरं तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे। सुरू करूया आपण। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं फलित आणि भवितव्य याच्या चर्चेसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सन्माननीय मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे सर। जय शिवराय सर, नमस्कार। एकूणच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला ही मागील 35 वर्षांची पार्श्वभूमी आहे। खूप मोठमोठाली आंदोलनं या आरक्षणासाठी झाली। अण्णासाहेब पाटलांपासून कित्येक मराठा बांधवांचा आपण बळी म्हणू शकतो किंवा बलिदान म्हणू शकतो या आंदोलनामध्ये गेलेला आहे। कोपर्डीच्या ताईनंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला एक वेगळं वळण मिळालं, एक वेगळी दिशा मिळाली। नंतरच्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळालंही, परंतु ते फसवं निघालं किंवा ते कोर्टामध्ये टिकलं नाही आणि त्यानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं। जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मराठ्यांच्या हाती काय आलं तर एक जी.आर. आला। त्याच्या आधी अध्यादेश आला होता, परंतु त्याचं काय झालं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। परंतु आता एक जी.आर. मिळाला आणि या जी.आर. वरून मोठं वादंग निर्माण झालं। अर्थात मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांमध्ये सुद्धा आणि ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा या जी.आर. बद्दल वेगवेगळी भूमिका आहे। परंतु आता याच पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती एक गोलमेज परिषद डॉक्टर संजय लाखे पाटील आणि प्राध्यापक शिवानंद भानुसे यांनी एक गोलमेज परिषद आयोजित केलेली आहे। आणि एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की साधारणतः 100 ते 125 निमंत्रित या गोलमेज परिषदेसाठी असणार आहेत। आणि आतापर्यंत 1967 पासून आतापर्यंत निघालेले जे काही जी.आर. आहेत आरक्षणासंदर्भातले, याच्यावरती त्या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे। एकूणच या गोलमेज परिषदेसाठी आमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, आपल्याला निमंत्रण आलेलं आहे का अभ्यासक म्हणून? सर्वांना जय शिवराय। हे जे डॉक्टर संजय लाखे आणि डॉक्टर शिवानंद भानुसे यांच्या एक विशिष्ट राजकीय भूमिका आहेत। विषय जरी मराठा समाजाच्या प्रश्नांचा असला, आरक्षणाच्या प्रश्नाचा असला, तरी सुद्धा त्यांच्या राजकीय भूमिका निश्चित झालेल्या आहेत। म्हणजे ते राजकीय कार्यकर्ते आहेत हे सर्वश्रुत आहे। म्हणजे त्यात आता याच्यामध्ये बी.जी. कोळसे पाटील निवृत्त न्यायमूर्ती आहेत किंवा आणखी काही कार्यकर्ते आहेत। पण हे निमंत्रक असल्यामुळे त्या परिषदेला मला निमंत्रण येण्याचं काही कारण नाही, कारण इथे वैचारिक अस्पृश्यता सुद्धा एक प्रश्न आहे। कारण याच्यात प्रवीण गायकवाड सुद्धा आहे, सौरभ खेडेकर साहेब आहेत आणि शिवानंद भानुसे त्याच जातकुळीतून आलेले असल्यामुळे हे स्वाभाविक आहे की मला त्याचं निमंत्रण नाहीये। त्याच्याबद्दल आपल्याला वैषम्य वाटावं असं काही विषय नाही, उलट त्यांनी पुरस्कार दिला असं मी समजेल की त्यांच्या कंपूतला मी नाहीये। बर जर समजा तुम्हाला या गोलमेज परिषदेसाठी बोलवलेलं नाही, म्हणजे एकूणच या आरक्षणाच्या आंदोलनाबद्दल फार वेगवेगळ्या भूमिका सध्या समाजामध्ये आहेत।
परंतु खरंच या आरक्षणाच्या आंदोलनातून, कारण साधारणतः मनोज जरांगे पाटील यांनी माझं ऐकून घेतलं नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं शिवानंद भानुसे साधारणतः करताय असं त्यांनीच एक ओझरतं त्यामध्ये बोललेले आहे. मग या आंदोलनातून आपल्याला काय मिळालं, समाज म्हणून आपल्याला काय मिळालं, म्हणजे कोणाला काय मिळालं याचा आपल्याला हा विषय नाही आहे. समाजाला खरंच या आंदोलनातून काय मिळालं, या आंदोलनाचं फलित काय, आणि जर या अशा गोष्टी जर समाजामध्ये होत राहिल्या तर या येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाचं किंवा समाजाचं भवितव्य काय आहे, आपल्याला काय वाटतं? नाही, आपण आंदोलनाच्या भवितव्यावर बोलू, तो गंभीर विषय आहे. परंतु आता या गोलमेज परिषदेचं काय कारण घडलं हेही आपल्याला गांभीर्याने विचारात घेतलं पाहिजे. काय होतं की जरांगे पाटलांच्या मागे आता प्रचंड मोठ्या प्रमाणात समाज उभा आहे आणि ते एकमेव नेता या समाजाचा सध्या तरी आहेत, काही त्यात दुमत नाही. मग काय, जे अनेक वर्षापासून काम करणारे, भले ते राजकारणात असतील पण त्यांचा विषय अजेंडा मराठा समाज असतो. मग त्याच्यात मराठा सेवा संघाचे म्हणून काही विचार मांडणारे लोक आहेत, संभाजी ब्रिगेडचे काही विचार मांडणारे लोक आहेत, प्रवीण गायकवाड हे त्यातलंच एक नाव आहे, सौरभ खेडेकर साहेब तर पुरुषोत्तम खेडेकरांचे चिरंजीव आहेत. आणि हे दोन नावं तिथे आहेत म्हटल्यानंतर या परिषदेची दिशाही आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु जरांगे पाटलांच्या मागे सगळा समाज आहे म्हणून वेगळं मत मांडू नये असा त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, त्याच्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा आणि आपला विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने एक पर्यायी विचार म्हणून, पर्यायी म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एक पर्यायी विचार म्हणून आरक्षण हा त्यातला सध्याचा विषय आहे. एक मांडणी करण्यासाठी ही परिषद होतीये. आता याच्यामध्ये परवाच महाराष्ट्र धर्मासाठी नावाचा एक कार्यक्रम झाला प्रवीण गायकवाडांच्या नेतृत्वाखाली. तत्समयी काही भाग याच्यामध्ये येऊ शकतो, कारण संजय लाखे पाटील त्या पार्श्वभूमीचे नाही आहेत खरं म्हणजे, परंतु एकंदरीत तोही विषय याच्यामध्ये येऊ शकतो, त्यांचा जो विचार आहे तो सांगण्याचा. पण एकंदरीत काय होतं की आता समाज एका दिशेला चालला आणि हे पर्यायी विचार करतायत, त्यामुळे या परिषदेकडे समाज कोणत्या नजरेने पाहिल याच्याबद्दल मी थोडी साशंकता माझ्या मनामध्ये आहे. पण असे प्रयत्न होऊ नये अशा मताचा मी नाही. बिलकुल समाजाचं प्रत्येकाला आपला मत मांडण्याचा आणि आपले प्रयत्न करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी करावं, त्याच्याबद्दल त्याला आपला विरोध असण्याचं काहीच कारण नाहीये. तो एक प्रयत्न म्हणून ते करतायत. आता अलीकडे बोलणारे जसे संजय लाखे पाटील आहेत किंवा शिवानंद भानुसे सर आहेत किंवा तिसरं नाव येतं योगेश केदारांचं. मग आता योगेश केदारांचं आणि अलीकडचे शिवानंद भानुसे, संजय लाखे यांचं मत तर सारखंच आहे. मग या परिषदेला योगेश केदार का नाही, हाही विचार करण्याचा मुद्दा आहे. मग या परिषदेमध्ये संजीव भोर सारखा कार्यकर्ता नाही, हाही विचार करण्याचा भाग आहे. हे काय आहे, आपल्या राजकारणाला सोयीची भूमिका मांडता यावी आणि आपलं तेवढीच आपली प्रस्थापना पण व्हावी असा एक विचार असतो आणि हे त्यातला एक प्रयत्न आहे. आंदोलन चालू असताना, जरांगे पाटलांचं आंदोलन चालू असताना कोल्हापूरमध्ये अनेक संघटनांनी एकत्र येऊन एक परिषद घेतलेली आहे आता या आंदोलनाच्या काळात. त्याची माहिती खूप लोकांना नाही, कारण त्याची प्रसिद्धी खूप झाली नाही, पण त्याची बातमी आली होती, टीव्हीवर सुद्धा आली होती. त्यामुळे असे प्रयत्न होत राहणार आहे आणि मराठा समाज हा मोठा समाज असल्यामुळे सगळ्यांना स्कोप आहे त्याच्याबद्दल बोलण्याचा. त्यामुळे या परिषदेने समाजामध्ये फार असं काही म्हणजे उत्पात होईल किंवा फार मोठं काही चलबिचल होईल अशी काही मला सध्या परिस्थिती दिसत नाही. राहिला प्रश्न आंदोलनाचा आणि आरक्षणाचा. आता खरं म्हणजे फार धारष्ट्याचं होईल, म्हणजे फार डेअरिंगचं होईल असं मला वाटतं, पण म्हटलं पाहिजे आरक्षण नको पण आंदोलनावर. असे खरं म्हणजे विचारी मराठा समाजातले लोक जे आहेत, जे बाहेर बोलत नाही पण त्यांना मत असतं आणि समाजाच्या भल्याची ते चिंता करणारे लोक आहेत, भरपूर आहेत मराठा समाजामध्ये. ते कदाचित बाहेर येऊन तोंड देत नसतील, परंतु त्यांचेही काही विचार असतात. तर असं विचारी वर्ग जो मराठा समाजातला आहे त्याचं आता हेच म्हणणं आहे की बाबा आरक्षण नको, आता थांबवा, पण आंदोलनही नको आता. म्हणजे याच्या पुढे आरक्षणासाठी आंदोलन नको बाबा.
असं एक मराठा समाजातला विचारी वर्ग आता बोलताना दिसतो आणि त्याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे अलीकडचे तुम्ही राजेंद्र कोंडरे साहेब जे आहेत, गेली 35 वर्षे 40 वर्षे मराठा समाजासाठी काम करतात, एकच अजेंडा घेऊन काम करतात. आणि विचार करण्याची गोष्ट आहे की त्यांनी लाखो कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळवून दिलेली आहेत. म्हणजे 28 फेब्रुवारी 2018चा जी एक सर्क्युलर आहे, अतिशय महत्वाचं आहे कुणबी दाखल्याच्या बाबतीतलं. त्याची कुठे वाच्यताही न होता त्यांनी ते प्रशासनाकडे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून फार मोठं काम त्यांनी केलं. नगर जिल्ह्यामध्ये 2005 नंतर 5-10 वर्षामध्ये बहुतांश लोक कुणबी सर्टिफिकेट घेतले त्यांनी. तिथेही कोणीतरी नेता असतो, त्याची कुठे वाच्यता नाहीये. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं, त्याला कारण तिकडच्या कार्यकर्त्यांनी सुप्त पद्धतीने वाच्यता न करता सरकारशी संवाद करून असेल, प्रशासनाकडे फॉलोअप घेऊन असेल, प्रमाणपत्र काढून घेण्याची एक वाट मोकळी करून दिली. त्यांनी अधिकाऱ्याशी सुसंवाद साधला आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले मिळालेले आहेत. हा कित्ता म्हणजे हे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की जास्ती फायदा झाला की नाही त्यांचा, तर त्यांचा खूप जास्ती फायदा झालेला आहे हे आपण लक्षात घेऊया. आता राजेंद्र कोंडरे सारखा माणसाला क्रेडिट दिलं पाहिजे त्या विषयाचं, कारण त्यांनी सातत्याने हे काम केलेलं आहे. आणि एवढं करूनही ना पंथी ना काय ते बॅनर अशा ह्याच्यातले ते आहे. म्हणजे कुठे काही त्याचा गाजावाजा नावाची गोष्ट नाहीये, किंवा ते कधी म्हटले नाही की मला विचारत नाही म्हणून. त्यांना त्यांचं स्थान आहे आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचं ते अध्यक्ष आहेत, ते त्यांचे मत मांडत असतात. तर त्या मताचाही आपण आदर केला पाहिजे की आपण आता कोणत्या परिस्थितीत आहोत. आता तर मराठवाड्यामध्ये कुणबी नाहीच म्हणायचंय, तर आता कुणबीचं अस्तित्व आलेलं आहे आणि ते क्रेडिट जरांगे पाटलालाच दिलं पाहिजे, म्हणजे या आंदोलनालाच दिलं पाहिजे. कारण मराठवाड्यामध्ये सुद्धा कुणबी आहेत ही मान्यता प्राप्त झाली. 47,000 नोंदी सापडल्या मिळून आता 50,000 झाल्या असतील आणि 2,40,000 प्रमाणपत्र पण देण्यात आलेली आहेत. त्यातली 8-8,500च प्रमाणपत्र व्हॅलिडेट होऊ शकली, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी होऊ शकली. हे पण आपल्याला आता गांभीर्याने विचारात घ्यावं लागेल. मग आता या आंदोलन आपण परवा मुंबईचं जे केलं, तर ह्या 8,500चे 2,30,000 उरलेले पण व्हॅलिडिटी होईल का, हा आता प्रश्न माझ्याही मनात निर्माण झाला. म्हणजे आणखी तर मिळतील का नाही मिळतील हा वेगळा प्रश्न आहे. आहेत व्हॅलिड आहे, त्याची व्हॅलिडिटीच्या दिशेचं काय. तर विषय असा आहे की मला कालच एका कार्यकर्त्याचा फोन आला. म्हणजे मी जरी आंदोलनात दिसत नसलो तरी याच्यात मी सहभागी आहे. शेकडो लोकांशी माझं बोलणं होत असतं. प्रश्न लोक डायरेक्ट मला विचारतात, सर माझ्याकडे अशी नोंद आहे, काय करू, असं काय करू. या गोष्टीची जाणीव मला आहे. काल एका कार्यकर्त्याचा प्रश्न आला, त्याचं एसडीएमशी भांडणं झालं, वाद झाला की एसडीएम काय म्हणत होता की आता तुम्हाला वंशावळ जुळवण्यासाठी त्या स्थानिक समितीचं सर्टिफिकेट लागेल. तो म्हटला की आमची वंशावळ डायरेक्ट जुळते ना बाबा, माझ्याकडे पुरावे आहे ना माझ्या वंशावळीचे, माझे पंजोबाचं कुणबी नोंद आहे, माझे त्यांचा पुरावा आहे, बापाचा पुरावा आहे, आम्ही त्यांचे मुलं आहे, हा पुरावा. सलग वंशावळ जुळवत येत असताना ह्या समितीचा काय संबंध आहे? समिती कशाला? म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात काय समिती आहे? म्हणजे जी साधी प्रक्रिया आहे की ज्यांची वंशावळ स्वाभाविकपणे जुळते आणि ते सिद्ध करू शकतात, अशांचे प्रमाणपत्र मिळायला त्या समितीचं काही म्हणजे त्याच्या मांडवाखाली जायची काही गरज नाहीये. कारण पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, खानदेशात प्रमाणपत्र असे मिळतातच. मग मराठवाड्यासाठी समिती आली म्हणून त्या समितीच्या पाया पडलंच पाहिजे असं काही आवश्यक आहे का, ज्याचं सरळ प्रमाणपत्र किंवा सरळ नोंदी आहेत त्यांना. पण आता ती एक अडचण येण्याची शक्यता पुन्हा निर्माण होतीये. म्हणजे या आंदोलनाचं फलित म्हटलं तर थोडंसं अडचणच झाली त्या समितीमुळे. ती समिती कशाला आहे की ज्यांची खरंच वंशावळ जुळत नाही, थोडे रक्ताच्या नाते ते पण दूरचं आहे ना, म्हणजे अनेक पिढ्याचं मध्ये अंतर आहे. अशा ठिकाणी त्या व्यक्तीला वाटलं मला यांची मदत पाहिजे तरच ती समितीचा मार्ग असला पाहिजे. समितीला हे अधिकार नसले पाहिजे की प्रत्येक कुणबी प्रमाणपत्र आमच्याच हाताखालून जाईल. मग असं झालं असेल तर हे म्हणजे अधिकार नसलेल्या लोकांना अधिकार दिल्यासारखं झाले होईल ना ते. ही समितीची अडचण असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती या समितीची होऊ घातलेली आहे.
ही एक अडचण आहे. दुसरी गोष्ट आता काय आहे की शिंदे समितीने नवा एक सूचना केली आहे, नवी शिफारस केली आहे की बाबा लसीकरणाचे जे पूर्वी नोंदी होत्या की कोणत्या कुटुंबाची लस झाली तर त्यांची नावं असतील, कदाचित त्यात जात लिहिलेली आहे का हे चेक करा असं त्यांनी म्हटलं. पण त्याच्यातून मराठवाड्याचा खूप प्रश्न सुटण्याची शक्यता नाही आहे. जुन्या काळात लसीकरण झालं तर पश्चिम महाराष्ट्रातले काही नोंदी सापडतीलही कदाचित. तो मार्ग मराठवाड्यासाठी फारसा नाही आहे. आणखी दुसरी गोष्ट, जी डॉक्युमेंट शोधायची होती मराठवाड्यातली, ती डॉक्युमेंटही आता शिंदे समितीने शोधली आणि त्यांना तशी पण मुदत वाढ दिलेली आहे. शिंदे समितीचं काम चालू राहील, त्याच्यासाठी आंदोलन नव्याने करण्याची काही गरज नाही. जरांगे पाटलांचं नेतृत्व समर्थ आहे, ते फोन करूनही काम करून घेऊ शकतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग मला असं म्हणायचं आहे की या आंदोलनाने काय मिळालं काय नाही मिळालं या चर्चेत फारसं जाण्याची गरज नाही, कारण आता समाजाने ते केलेलं आहे. त्याचं क्रेडिट समाजाला मिळालंच पाहिजे. आणि आंदोलनातून नव्या गोष्टी शिकायच्या असतात. आपण नेहमी जसं मराठा क्रांती मोर्चा एक टप्पा होता, जरांगे पाटलाची 14 ऑक्टोबर 2023ची सभा हा एक मोठा टप्पा होता. त्याच्यानंतर आलेला अनुभव हाही एक शिकण्याचा टप्पा आहे. आपण मराठा क्रांती मोर्चामध्ये म्हटलं होतं की व्यक्तिगत नेतृत्व नको, छत्रपती हेच आपले नेते. मग त्याच्यातून प्रश्न सुटला नाही म्हणून अनेक लोकांनी कोलेकुई केली की नेता नसल्यामुळे आपण हे शक्य झालं नाही. आपलं त्याच्यातलं धोरण काय होतं की सामूहिक नेतृत्व विकास झाला पाहिजे आणि समाज विचारी झाला पाहिजे. समाजातला वरचा थर आहे तो विचार करून काम करणारा असला पाहिजे. कोणावरही मान टाकून द्यायची आणि विश्वास ठेवायचा असा समाज नको. म्हणून आपण तेव्हा ती रचना म्हटलं होतं. आता काय झालं की म्हणून एक नेता झाला आणि नेत्याबरोबर समाज फरफटतोय की काय अशी पण परिस्थिती येते ना. मग त्यामुळे आपल्याला हा विचार करायचा आहे की मधला मार्ग काहीतरी असतो. म्हणजे नेत्यावरही मान टाकून देऊन विसंबून राहायचं नाही किंवा नेतृत्वहीनही राहायचं नाही, तर विचारी लोकांनी समाजाचं नेतृत्व करत राहायचं. जसे राजेंद्र कोंढरे त्यांच्या पद्धतीने करतात. एक उदाहरण म्हणून सांगितलं. काही बौद्धिक क्षेत्रात नेतृत्व करत असतील, काही तत्वज्ञानाच्या क्षेत्रात करत असतील, काही साहित्यिक क्षेत्रात करत असतील, पण हे नेतृत्व करीत राहायला पाहिजे समाज. त्याच्यातून आपोआपच सामाजिक मनोबल वाढतं आणि सरकारवर त्याचा एक समाज म्हणून प्रभाव पण पडतो. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या आंदोलनामुळे काय काय घडतं. मराठा समाज हा या महाराष्ट्रातला प्रमुख समाज असल्यामुळे, भले त्याला कुणबी म्हणा, मराठा कुणबी म्हणा, नाही तर मराठा म्हणा, पण हा एक संध एक मोठा समाज आहे 30-35% याचा महाराष्ट्रात प्रभाव पडतो. त्यामुळे हा समाज जे करेल ते दुसरे लोक करतात. म्हणजे आपण जसं मराठा क्रांती मोर्चा काढला तर ओबीसीचं ध्रुवीकरण झालं, त्यांनी प्रतिमोर्चे काढले आणि त्यांनी मंत्रालय मिळवलं आणि अनेक गोष्टी मिळवल्या. आपण सारथी मिळालं, त्यांना महाज्योती मिळालं, आपल्यापेक्षा तिप्पट बजेट मिळालं. आपल्याला एक GR मिळाला लगे त्यांना आपली कमिटी झाली की त्यांची पण कमिटी झाली आणि त्याच्यातून त्यांच्या 11 मागण्या मंजूर झाल्या. आपण खोट्या GR वरच इकडे म्हणजे गुलाल उधळतोय. तर मागच्या 25 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला मराठा आंदोलनाचा, तर मराठा समाज संघटित झाला, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचा राजकारणातला प्रभाव कमी झाला, तो आयसोलेट झाला, ही वस्तुस्थिती. आज फडणवीसांच्या काळामध्ये, म्हणजे या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात एकही प्रभावी मराठा नेता नाही, हे दुर्दैव आहे. मग एकनाथ शिंदे साहेब नाही का मराठा समाजाचे हिताचं नेतृत्व आहे, त्यात काही शंकाच नाही. परंतु ते मराठा समाजाचं भूमिका घेऊन किंवा या सरकारला आव्हान देऊ शकतात का? नाही देऊ शकत. अजितदादा मोठा नेता आहे पण या सरकारचाच पार्ट आहे ना, आणि पर्यायी तर कोणी दिसणार नाही तुम्हाला नेता. म्हणजे वडेट्टीवार साहेब आहेत, ते काही मराठा नेतृत्व नाही आहे, किंवा पटोले साहेबांचं तर अलीकडे नाव पण आलं नाही. मग आता लक्षात घ्या तुम्ही की आपण मराठा एक झालो, मराठ्यांनी आंदोलन केलं, राजकारणात पानिपत झालं. प्रभावी मराठा नेतृत्व, ज्याला मराठा समाजाची म्हणून काही भूमिका आहे, असं नेतृत्व आपल्याला आता दिसत नाही. म्हणजे मराठा प्रभाव राजकारणातला आता क्षीण झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. प्रशासनिक पातळीवर आपला समाज आयसोलेट, म्हणजे प्रचंड एकाकी आहे. सगळेच्या सगळे मराठा विरोधक तयार झालेले आहेत प्रशासनिक पातळीवर, आणि त्याचा आपल्याला फार मोठा तोटा होतो. आपल्या विद्यार्थ्यांना फार मोठा तोटा होतो. म्हणजे आरक्षणातून गुणवत्तेच्या आधारावर निवड होण्याची संख्या वाढते आणि प्रशासनात प्रचंड जातीवाद आलेले आहेत.
राजकारणातही ओबीसीच्या नावाखाली कोणत्याही जातीचे लोक एकत्र येऊन आम्ही ओबीसी म्हणायला सुरू झाले. म्हणजे गिरीश महाजनांची जात ही मागासलेली नाहीच. त्यांना आयोगाने 3दा आरक्षण नाकारलं होतं, पण ते मंत्री झाल्यावर त्यांनी घुसडली. आता केंद्रातही घालून घेतली आणि तो ओबीसीचा नेता झाला. म्हणजे काही होऊ शकतं महाराष्ट्रात, मराठा सोडून, मराठ्यांना बाजूला टाकून काही घडू शकतं. म्हणजे मराठ्यांना शह द्यायचा म्हणून राजकारणाची जी एकूण आता धाटणी तयार झालेली आहे ती अँटी मराठा धाटणी झालेली. मग त्याच्यामुळे धोरणात्मक निर्णय जे होतात ते मराठ्यांच्या विरुद्ध होतात. मग आपण एक लक्षात घ्या की जितका मराठा मैदानात लढेल तितके जास्ती विरोधात प्रयत्न होतात आणि मराठ्यांचं लॉंग टर्मचं दीर्घकाळाचं नुकसान होतं. आता उदाहरण कालच्या आंदोलनाचं घ्या की मराठा समाजाचं आंदोलन झालं, हैदराबाद गॅजेट लागू केला अशी नुसती आवई उठली. बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालं, त्याला पाठिंबा द्यायला म्हणून वंजारी नेते गेले आणि भुजबळांना तर जणू नवी संजीवनीच मिळाली. हा काही योगायोग नाही ना. म्हणजे फडणवीस साहेबांबरोबर त्यांचा एकत्र प्रवास होतो काय आणि त्यांना संजीवनी मिळते काय? मराठ्यांच्या शेकड्याने आत्महत्या झाल्या, हजारोने आत्महत्या झाल्या मागच्या 10-15 वर्षामध्ये आरक्षणासाठीच झाल्या. कोण गेलं तिथे बॉम्बलायला? त्यांची काय अवस्था झाली? आणि ओबीसी आरक्षण संपतं ही आकाठी कोणी पिटवली? मराठ्यांनी थोडी पिटवली. ही तर फडणवीस, हेच कारण आहे त्याला भुजबळ आणि हाके. म्हणजे ते जे कराड नावाच्या मुलाने आत्महत्या केली त्याला कारण हे हाके आणि भुजबळच आहेत ना. हे तर वस्तुस्थिती ना. तुम्हीच म्हणू लागले ना ओबीसी आरक्षण संपलं, ओबीसी आरक्षण संपलं आणि ते बिचाऱ्याने आत्महत्या केली. बरं, मुळात तो त्या ओबीसीचे 19% नाहीये. नाही, तो ओबीसीत नाही, त्याचं स्वतंत्र 2% आरक्षण आहे. ही जाणीव पण ठेवली पाहिजे. पण बबनराव तायवाडेंनी हे सांगितलंय की बाबा हेच लोक प्रचार करतात म्हणून मानसिकता बिघडते समाजातली. पण काय, मराठा समाज जोपर्यंत आंदोलन करतो, दृश्य स्वरूपात ताकद दिसते, त्यावेळेला बाकीचे पण मग त्याच्या वळचणीला येऊन आंदोलन सुरू करतात. आणि कदाचित ती सरकार पुरस्कृत असतील, कदाचित ती राजकीय नेत्यांची पुरस्कृत असतील. उदाहरणार्थ काल भुजबळ साहेब सदावर्तेंकडे एक कार्यक्रम होता, त्यांच्या मुलीला परदेशात जायचं का गेलेली काय माहिती, तर त्याच्यासाठी भुजबळ साहेब खास गेले. मग हे नातं काही तात्कालिक नाहीये ना. म्हणून मराठा समाजाला एसीबीसी दिलेलं टिकलं नाही असं जे बोंबलतात लोक, त्याला भुजबळाने सदावर्ते कारण आहे. ही करोडोची फीस जेव्हा त्या विरोधी वकिलांना दिली जाते त्याचा स्रोत कुठेतरी आहे ना. आणि त्यात भुजबळ हा स्रोत नसेल हे मानता येत नाही. त्यामुळे मराठ्यांच्या आंदोलनाचं खच्चीकरण करण्याचं काम विरोधी सगळे लोक एकत्र येऊन करतात. त्यात उच्चभ्रू आहेत आणि सदावर्ते सारखे, भुजबळांसारखे आणि संजित शुक्ला सारखे हे तर चेहरे आहेत नुसते. त्यामुळे मराठा समाजाने गांभीर्याने विचार केला पाहिजे की आपण आता पुढची दिशा काय घ्यावी. हा कोणाला विरोध करण्याचा वगैरे विषय नाहीये. जरांगे पाटील नेता आहेत, समाजाने त्यांना मान्यता दिली, त्यामुळे त्यांच्याबद्दल आदरच ठेवण्याची गरज आहे. त्याचा काही विषयच नाही. ते मला काय म्हणतात हा माझ्या दृष्टीने फार गौण मुद्दा आहे, त्याचं काही मला महत्त्व वाटत नाही. मुळात मुद्दा हा आहे की आपल्याकडे आता आरक्षणाची काय स्थिती आहे. 2019 पूर्वी आपल्याकडे मराठा म्हणून एक पक्का आरक्षण नव्हतं आणि किती कुणबीमध्ये गेलोय हे आपल्या समोर आकडा नव्हता. आता हा आकडा आलेला आहे. मराठा समाजातला मोठा घटक हा कुणबी म्हणून आरक्षण घेतोय, त्याला घेणं शक्य आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ती सुविधा त्या समाजाला, ज्यांच्याकडे नोंदी सापडल्या त्यांना आहे, ज्यांना दाखले घेता आले त्यांना ती सुविधा आहे. कदाचित आपण शांत झालो तर आणखी पण दाखले मिळतील, कारण विरोधासाठी विरोध होत असतो बऱ्याचदा. एकदा प्रक्रिया सुरू झाली तर ते आपोआप लांबत जातं. ते कदाचित आणखी दाखले पण मिळत राहतील, जास्तीचे सुद्धा मिळतील. तो फायदा तर आता कोणी काढून घेऊ शकत नाही. जोपर्यंत ओबीसीचं सध्याचं आरक्षण आहे तोपर्यंत ते चालू राहील. आता त्याच्याशिवाय मराठा समाजाला, उर्वरित मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण आहे. ते टिकणारच नाही. असं म्हणत राहिल्याने मराठ्यांचा फायदा होतो का हा विचार करा. ते टिकणारच नाही हे म्हटल्याने मराठा मागासलेला नाही हे अधोरेखित होतं, हे कोणीतरी विचार केला पाहिजे.
कारण ते 50%च्या वरचं आहे म्हणून टिकणार नाही, ही झाली कोर्टातली गोष्ट. पण ते जर हारलो तर मराठा मागासलेला नाही, कारण कोर्टाने त्यांचं आरक्षण नाकारलं हे सिद्ध होत असतं. बाकीच्या गोष्टी कोणी विचारात घेत नसतं. त्यामुळे आपणच प्रचार करायचा ते टिकणार नाही म्हटल्यानंतर आणखी काय हातात उरतं. दुसरी गोष्ट, आता हा जो GR काढला, मी आधीच कल्पना दिली होती, आधीच पोस्ट केली होती, आधीच सांगितलं होतं की आपण जर मराठ्यांना कुणबी दाखले द्या असं जर भूमिका घेत राहिलो तर मग मराठा आरक्षण काय कामाचं, ते का ठेवलं पाहिजे असे प्रश्न उपस्थित होतात. हे मी सांगितलं होतं. म्हणून कुणबी दाखले मराठ्यांना द्यायचे नाही आणि मराठ्यांना मागायचे नाही, ही आपली भूमिका असली पाहिजे. कुणबी दाखले जे कुणबी आहेत किंवा मराठा कुणबी आहेत पण नोंदी सापडत नाही त्यांच्यासाठी मागतोय आपण, हे वेगळं केलं पाहिजे. हा कुणबी दाखल्याचा प्रश्न मराठा समाजाचा नाही, तो पूर्वाश्रमीचे कुणबी किंवा मराठा कुणबी आहेत पण नोंदी सापडत नव्हत्या म्हणून अडचणी येत होत्या त्यांचा आहे. ही भाषा आपण स्वतःच वापरली पाहिजे ना. आपण मराठ्यांना कुणबी दाखले द्या असं म्हणतो म्हणून सरकारने GR मध्ये पहिलंच वाक्य लिहिलं की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी दाखले देण्याचं GR. असं म्हणल्यावर कोर्टासमोर तो GRचं पहिलंच वाक्य आपल्या विरोधात जातं. किंवा एका समाजाला 2 आरक्षण देता येतात का? विरोधी वकील तेवढे हुशार असतात. कोर्टासमोर प्रश्न आला की बाबा याच समाजाला तुम्ही कुणबी पण करताय, याच समाजाला तुम्ही ACBC पण देताय, मग असं कसं काय शक्य? हा शब्दच शेल असला तरी सुद्धा तो आर्ग्युमेंट म्हणून कोर्टात प्रभावी असतो. आणि आंदोलन मराठ्यांचं आहे, कोणी लपवू शकतं का? आंदोलन मराठ्यांचं, सगळीकडे मराठा संघर्ष योद्धा, सगळीकडे मराठा 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 आहे आणि दाखले कुणबीचे घेतले तर मराठ्यांचं कुणबीकरण असा आरोप जर कोणी केला तर तो सिद्ध होतो ना. आणि कोर्टात जर तो सिद्ध झाला तर ते 10% आरक्षण जाणार आपलं. मराठवाड्यात आपल्याला 8,500 प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळाली म्हणजे तेवढ्याच लोकांना बेनिफिट मिळालेला आहे. व्हॅलिडिटी शिवाय तर बेनिफिट मिळत नाही. परंतु तुम्ही ACBC मध्ये बघा, 13,000 लोकांचे अपॉइंटमेंट झालेले आहेत 2 वर्षात आणि म्हणजे ऍडमिशन तर हजारोने झाली, ती खूप मोठी संख्या आहे. सरकार मुद्दाम तो आकडा बाहेर काढत नाही. त्यांनी काढावा किती विद्यार्थ्यांनी ACBC मधून ऍडमिशन घेतली आणि किती मुलांना ACBC म्हणून नोकऱ्या लागल्या, ती संख्या खूप मोठी आहे. पण मराठा समाज ते आपलं आरक्षण नाही म्हणून त्याला नाकारतो, हे एक दुर्दैवाची गोष्ट आहे. अज्ञानाचं काम झालंय. हा गांभीर्याने विचार करायचा मुद्दा आहे ना. आणि ते आरक्षण टिकणारच नाही असं आपणच म्हणल्यावर ते खरंच टिकणार नाही. मग मी म्हणत होतो ना बघा टिकणार नाही म्हणून, असंही कसं बोलता येईल आपल्याला? शेवटी ते आरक्षण टिकण्यात मराठा समाजाचं दीर्घकालीन हित आहे, कारण मागासले पण आपण जे म्हटलंय त्याच्यानुसार सिद्ध होतंय. ते टिकलं नाही तर मागासलेले नाही असा आरोप येईल आपल्यावरती, मग कोणतंच आरक्षण घ्यायला आपली लायकी नाही असं सिद्ध होईल पुन्हा एकदा. त्यामुळे ते टिकलं कसं पाहिजे याच्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे. याच्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे की आमचं ACBC टिकलं नाही तर मग बघू तुम्हाला, असं तरी म्हणायला पाहिजे ना आपण. तसं म्हणत नाही, हे मराठ्यांचं अज्ञानाचं प्रतीक आहे. आता समजा अगदी दुर्दैवाने ते टिकलं नाही तर EWS नावाचं एक आरक्षण आहे ना. ही गोष्ट मला पटत नाही की जरांगे पाटलामुळे EWS गेलं. बिलकुल जरांगे पाटलामुळे EWS गेलं नाही. जरांगे पाटलांनी किंवा मराठ्यांनी EWS मधून आम्हाला काढा असंही कधी म्हटलं नाही ना, आम्हाला ACBC वेगळं आरक्षण द्या असंही म्हटलं नाही. त्यांनी आम्ही पात्र ठरलो तर OBCत घाला असं म्हटलं होतं. पण आता कायदेशीर बदल पण लक्षात घेतले पाहिजे आपण की 2018ची परिस्थिती वेगळी होती आणि 2024ची परिस्थिती वेगळी आहे. 2018ला 50%च्या वरचं म्हणून जरी एक मुद्दा असला तरी राज्याला अधिकारही नव्हते आरक्षण द्यायचे, तोही मुद्दा त्याच्यामध्ये होता. दुसरी गोष्ट, हायकोर्टात ते टिकलं आणि हायकोर्टाचा आदेश जो होता तो सरकारने न पाळल्यामुळे ते सुप्रीम कोर्टात गेलं. तो आदेश होता की OBCचं पुनर्तपासणी करून मराठ्यांना 50%च्या आत घाला, हा आदेश सरकारने पाळला नाही. तेव्हा हे आपले मराठा लोक हे बघतच नाही आणि तेव्हा सुप्रीम कोर्टात हारलं एवढंच बघतात. अरे तो रणजित मोरे साहेब आणि भारती डांगरे मॅडम यांचा जो निकाल आहे तो प्रत्येक मराठ्यांनी मनापासून वाचला पाहिजे. त्याच्यात मराठ्यांचं खरं मागासले पण अगदी पानोपानी नमूद आहे आणि बाकीच्या आयोगाने कसं मराठ्यांचं नुकसान केलंय तेही त्याच्यात नमूद आहे. त्यामुळे ACBC आरक्षणाचे आता काय झालंय की घटना दुरुस्ती झाल्यामुळे नव्या तरतुदी आल्या
EWS आरक्षण टिकल्यामुळे 50% वर आरक्षण नेण्याचं घटनात्मक मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेली आहे की मराठा समाजाला असलेल्या प्रवर्गापेक्षा वेगळ्या प्रवर्गातून तुम्ही आरक्षण द्या, स्वतंत्र आरक्षण द्या. ही शिफारस आहे राज्य मागासवर्ग आयोगाची आणि सरकारला ती बंधनकारक असते इंदिरा साहनी खटल्याच्या निर्णयानुसार. त्यामुळे सरकारने त्या शिफारसीची अंमलबजावणी केली हे कोर्टासमोर सांगता येतं. त्यामुळे आताची परिस्थिती लढण्यासारखी आहे. ते टिकू पण शकतं, म्हणजे 99% ते टिकू शकतं, 1% फक्त शक्यता आहे की ते टिकणार नाही. त्यामुळे त्याच्यावर आपण जोर दिला पाहिजे. त्याच्यात सुधारणा मागा ना तुम्ही. ओबीसी सारखी फी सवलत नाही मागा ना, मग त्याच्यामध्ये ओबीसी सारखी फी सवलत, जे जे ओबीसीला मिळतं ते आम्हाला द्या हे मागितलं असतं सरकारने, त्यांना देणं भाग आहे, कारण कायद्यात तसं लिहिलेलं आहे. त्याच्यावर लक्षच नाही समाजाचं. ही गोष्ट फार चुकीची आहे असं मला वाटतं. आणि समजा ते टिकलं नाही तरी उर्वरित समाजाला अजिबात आरक्षण नाही असं नाही. EWSचं आरक्षण आहे. जोपर्यंत एसीबीसी मध्ये आहे तोपर्यंत 100% मराठ्यांना एसीबीसी मध्ये फायदा होतो आणि आपले 100% लोक येतात, मेरिट किती का असं ना. मुसलमानांचा फायदा झाला म्हणून आपण रडत बसायचं काय कारण नाही ना. ते भारताचे नागरिक आहे, ते EWSला म्हणजे पात्र आहेत, ते घेऊ शकतात ना आरक्षण. त्यात मराठ्यांवर दोष द्यायचं काय कारण आहे. मुसलमानांचा फायदा होतो, मग ब्राह्मण पोलीस भरतीत जात नाही, त्याला मुसलमान काय करणार. म्हणजे मुद्दा हा आहे की एकच गोष्ट लक्षात घेऊन चालत नाही. मराठा समाजाला 10% आरक्षण आहे तोपर्यंत मुसलमानांना फायदा होतो, याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटायचं काही कारण नाही. कोणी म्हणत असेल ते त्याने लख लाभ त्याला. पण हे आरक्षण आहे, EWS तर नक्कीच आहे. समजा गेलं एसीबीसी तर EWS वाढून घेण्यासाठी पाठपुरावा करता येईल आणि भारतभरातल्या सगळ्या क्लासला त्याचा फायदा होईल. त्यामुळे ते 5-10% वाढून सुद्धा पुढच्या काळामध्ये घटना दुरुस्ती करून सुद्धा होऊ शकतं आणि ते टिकू शकतं वाढवलं तर. कारण आता आर्थिक निकषावरच्या आरक्षणाला केंद्राची मान्यता आहे आणि सुप्रीम कोर्टाची पण त्याला मान्यता आहे. त्यामुळे ते रद्द होण्याची शक्यता नाही. 50%च्या वर मर्यादा वाढवली आताच्या आरक्षणाची, ओबीसी आरक्षणाची समजा, तर ते टिकणार नाही सुप्रीम कोर्टात. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. तामिळनाडूचं का टिकलं वगैरे त्या गोष्टीत जाण्यात गरज नाही, कारण तामिळनाडूचं टिकलं कारण ते केंद्र सरकारचे किंवा कोर्टाचे निर्णयच मानत नाही, त्यामुळे ते टिकू शकतं त्यांचं. तर सांगायचा मुद्दा असा की आंदोलनाने सगळं मिळतं किंवा मिळू शकतं, ही गोष्ट समाजाने आता विचारात घेतली पाहिजे की तसं होत नाही. एका लेवलपर्यंत आंदोलनाचं महत्त्व आहे, पण आंदोलनच करत राहिले म्हणजे आपलं प्रगती होते असं काही नाही. आपल्या प्रगतीची सुरुवात शालेय शिक्षणापासून आहे. तिथे प्रगती केली तर पुढच्या आरक्षणाचा फायदा घेता येतो. आणि आता काही ना काही आरक्षण मराठा समाजाच्या हातात आहे, त्याचा फायदा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आता वेगळे विषय समोर आले पाहिजे की शेतीचं काय करायचं, शिक्षणाचं काय करायचं, आपल्या आर्थिक विकासाचं काय करायचं, या विषयावर आपण आता बोललं पाहिजे. त्या विषयाकडे आंदोलनं वळवली पाहिजे. जातीनिष्ठ आंदोलनाच्या वरचा टप्पा आता मराठा समाजाने घेतला पाहिजे आणि त्यात नेतृत्व केलं पाहिजे, म्हणजे मराठवाड्याचा विकास होऊ शकेल. आणि मराठवाड्याचा विकास हाच मराठ्यांचा विकास आहे आणि मराठ्यांचा विकास हाच मराठवाड्याचा विकास आहे, कारण इथे 50% मराठा समाज आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की तेलंगणामध्ये नक्षलवादी चळवळ वाढली, मराठवाड्यात का नाही वाढली. दोन्ही एका स्थितीमध्ये होते, कारण इथे मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि तो सुसंस्कृत आहे आणि त्याला घटनात्मक चौकटीमध्ये राहायची गरज आहे, इच्छा आहे. त्यामुळे ते इथं नक्षलवादी चळवळ वाढली नाही. हे तर महाराष्ट्रावरती मराठ्यांचे उपकार आहेत ना. आणि सगळ्या चळवळी मराठवाड्यात का होतात याचाही सरकारने विचार केला पाहिजे, कारण आमचे प्रश्न आहेत ते आर्थिक प्रश्न आहेत, जीवनाचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, ते आरक्षणाच्या नावाने समोर येत आहेत. हे काय सरकारला कळत नाही का? कळतं ना. पण नेत्यांनी, ठराविक पक्षाच्या नेत्यांनी आमच्यावर अन्याय केला, पण तुम्हाला संधी आहे ना, तुम्ही तरी आमच्यावर अन्याय करू नका आणि आम्हाला भांडत ठेवू नका किंवा भांडायला लावू नका. हे सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे. पण मला असं वाटतं की आंदोलनाच्या म्हणजे आंदोलन करायला काहीच अडचण नाही, केलं पाहिजे, पण ते आता जातीच्या पलीकडे प्रादेशिक विकासाचं आंदोलन आपण केलं पाहिजे असं मला वाटतं, जेणेकरून आपल्या भागाचा शांतता राहील आणि विकास अधिक होईल आणि सर्व लोक एकत्र येतील तर तो इतर प्रदेशांना पण एक धडा होईल. कारण आपण विस्कळीत राहिलो तर आपल्याला शोषण करायला सगळे टपलेलेच आहे. हा आपण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.
आणि जे आता बंजारा समाजाची मागणी आहे तर त्याचा आयोग नेमतील, सरकार त्याची अभ्यास सुरू करतील, ते काही मोठा विषय नाही. त्याची पुढची पायरी तीच आहे आणि त्यांचं काही आपल्या आरक्षणाच्या संबंधात त्यांचं काही वेगळं मत नाहीये. पण काल जो GR आला 2 सप्टेंबरला, त्या GRने हैदराबाद गॅजेटियर लागू झालेलं नाही. त्यामुळे ते फक्त त्याच्या वर्णनात लिहिलंय की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करतो, पण कोणत्या वर्षीचं हे सुद्धा नमूद नाही. त्याचं काही कार्यवाही जी प्रत्यक्ष करायची आहे, ऑपरेटिव्ह पार्ट म्हणतात, त्याच्यामध्ये कुठेही हैदराबाद गॅजेटचा संदर्भ येत नाही. आपल्याला नोंदीनुसारच दाखले काढायचे आहेत आणि तो व्यक्तिगत लेवलचा प्रश्न आहे. ज्यांना नोंद सापडली त्याने अर्ज करावे, त्याने दाखले घ्यावे. वंशावळ जुळली नाही तर कमिटीचा वापर करायचा, अदरवाईज कमिटीचं काही महत्व असण्याचं कारण नाही. ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आणि आंदोलनाच्या ऐवजी आता शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगती, शेतीचे प्रश्न याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, अशा मताचा मी आहे. आंदोलन आपण आरक्षणासाठी केलं, नक्की आपल्या पदरात पडलेलं आहे आणि आपल्या मुलांना आपण सांगू शकतो की आता तुम्ही अभ्यास करा, प्रगती करा, कारण काही ना काही आधार तुम्हाला मिळालेला आहे. आरक्षण हे सगळ्यांना कधीही पुरत नाही, ते कधी पुरणारं नसतंच ते. त्यामुळे आपण त्याच्यावरती सगळी एनर्जी लावायची आणि आपलं जीवन ठप्प करायचं हे काही योग्य नाही. दीर्घकाळात याचे तोटे होऊ शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या आंदोलनाचा फायदा विरोधकांना जास्ती होतो किंवा इतरांना जास्ती होतो, आपल्याला त्या प्रमाणात होत नाही, कारण राजकारण आपल्या समाजाविरुद्ध जातं. याचाही आपण विचार केला पाहिजे. सर्वांना जय शिवराय. तर एकूणच मराठा आरक्षणाचं जे काही आंदोलन आहे त्यातून आपल्याला काय मिळालं आणि त्याचं भवितव्य काय असेल, हा व्हिडिओमध्ये आपण ऐकलं. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.